नवनवीन तडका व्हिडिओ पाहण्यासाठी व्हिडिओ खाली दिलेल्या सबस्क्राइब बटन वर क्लिक करा आणि हो या घंटीला क्लिक करायला अजिबात विसरू नका। आपल्याला फक्त महादेवजींचे उदार तपायची। किती उदार आहे, पत्नीला दान दिलं म्हणून तर म्हणतात त्रिभुवनी उदार भोळा राजा श्री शंकर। एवढ्या बी रावण थांबला नाही, परत बी त्याने मरणाचं तप केलं। बोला आता काय पाहिजे? देव म्हणले आता काय मागवतो बाबा? घर नेलं, आई साहेबाला बी नेलं होतं, गणपतीने आणलं सोडून, व पोरं चांगली निघाली म्हणून माझा संसार झाला। तुला आता जीव तरी का, आता काय जीव देऊ का तुझ्या पुढं? काय पाहिजे रे तुला? आता परत परत करतो, आता काय राहिले देण्यासारखं? काहीच नाही म्हणले, आता एक द्या, तुमचा आत्मलिंग द्या। आत्मलिंग ह्या शब्दाचा अर्थ डायरेक्ट महादेवाचा आत्मा मागणं। देऊ का आत्मा? अहो गरण बायकून मी तर म्हणतो एखादा लय जड काळजाचा म्हणून जाऊन दे, पण स्वतःचा जीव सर्वोच्च पद म्हणजे स्वतःचा आत्मा आहे। पण महादेवजींना मायबाप रावणाला आत्मलिंग मागितलं, पण ह्यांची उदारता इतकी श्रेष्ठ आहे, स्वतःचा आत्मलिंग सुद्धा रावणाला दान दिलं। हे नाथ महाराज पाहतात आणि यांच्यासारखा त्रिभुवनात दुसरा उदार नाही अभंगाच्या। त्रिभुवनात स्वर्ग मृत्यू पाताळ नाही रे, नाही यांच्यासारखा नाही। त्रिभुवनी उदार बरोबरीच करू शकत नाही, उदार आहे उदार। पण पुढचा शब्द महत्वाचा, भोळा राजा श्री शंकर। राजा आणि भोळा, आता राजा भोळा असेल का? म्हणजे भोळा असतो तेव्हा राजा होईल का? अरे दोन तलवारी एका मेहनत कशा राहते? राजा म्हणलं की शूरवीर आला, ते काय भोळा असतो काय? म्हणजे भोळा असतो तेव्हा राजा होईल का? भोळा राजा श्री शंकर। महादेवजींना सगळे म्हणतात महादेव भोळा आहे, पण तुम्हाला खरं सांगू का? अहो हे भोळेत ह्याच्यावर विश्वासच बसत नाही राव। खरंच महादेव भोळा असन का? करा बरं विचार। काय बोलता राव? तीन देवाकडे तीन काम आहेत, ब्रह्म विष्णू महेश। आणि आज कोंडेश्वराचं दर्शन घ्यायला गेलो तर मायबाप महादेवाच्या पिंडीवर ब्रह्म विष्णू महेशाची रचना केली। टाळ्या वाजवा एकदा गाव। रोज वेगवेगळ्या स्वरूपामध्ये आपण कोंडेश्वराला मायबाप स्वरूप देतोय मायबाप, आणि आज दत्त महाराजांचं स्वरूप आहे। तीन देव आहेत, ब्रह्म विष्णू महेश। तीन देवाकडे तीन काम आहे, उत्पत्ती स्थिती आणि लय। निर्माण करायचं, जगवायचं आणि उचलायचं। निर्माण करतात ब्रह्मदेव, मॅनेजमेंट जगवण्याचं काम चालू विष्णूकडे, आणि माणसं उचलायचं खातं महादेवाकडे। सगळ्यात डेंजर खातं कोणतं ह्याच्यात? महादेवाचंच खातं आहे ना। म्हणजे माणसं मारणे हे काय सोपं खातंय काय? डायरेक्ट माणसं खलास करणं म्हणजे किती जड काळजाच्या माणसाचं काम आहे। दनादन माणसं वर उचलते आणि त्यांना भोळा म्हणतात। भ्रमात राहू नका, महादेव भोळा नाही। तुका म्हणे भोळा जिंको जाणे काही का, काळाला जिंकले भोळे कस काय असतील? तर त्याचं उत्तर असे, तुमचे आमच्यासाठी संवाद करणारे आहेत, पण भक्तासाठी भोळे। भोळा भोळा हे पदवीच भक्तासाठी, भोलेनाथ तुमच्या आमच्या सर्वसामान्यांसाठी नाही। मांजर माहिती सगळ्याला, उंदीर माहिती, सिद्धांत सांगतो लक्षात येण्यासाठी। उंदीर जर दिसलं तर मांजर उंदराला ठेवीतच नाही, टराटराच फाडून काढते। आणि त्याच मांजरीला पिल्ल झाल्याच्या नंतर ती मांजरीण आपल्या पिल्लांना संरक्षणासाठी एकाच जागेवर दुसऱ्या जागेवर ज्या वेळेस हलवते त्यावेळेस तीच मांजर त्या पिल्लांच्या नरड्याला धरते। आहे का बरं का? दात बी तेच आणि मांजर बी तेच। ज्या दाताने उंदीर फाडलाय त्याच दाताने मांजरीने पिल्लांना धरले, ती बी नरड्यालाच धरते बरं का। इकडे तिकडे काय टॅक्ट असून तेच दात आहे, तीच मांजर आहे, आणि हळूच असेल टच सुद्धा होत नाही पिल्लांना, जसे असतं पिल्ल। आणि इकडं जगू शकत नाही उंदीर, दात तेच मांजर तीच, पण भावबीन नाही, तिथं क्रूरता आहे, इथं वात्सल्य भाव आहे। तसं संवाद करण्याचं खातच आहे, तुमच्या आमच्या सारख्या नमुन्यांना उचलण्यासाठी ते लय कडक आहेत, पण भक्तासाठी भोळे आहेत। विठ्ठल
भोळा आहे भोळा. तुम्ही म्हणता मग माणसाने भोळा असाव का, तर त्याचं उत्तर आहे का भोळा असाव पण गाभोळा नसाव. गाभोळा मध्ये अर्धा पिकलेला अर्धा कच्चा, तेवढं बाहेर सगळ्यात डेंजर जात. ज्याला लय कळतंय ते बी परवाडला, निवळ मूर्ख बी परवाडला, पण मधला म्हणला की त्याने कार्यक्रमच केला. जो अति विद्वान असतो तो भांडणाच्या भानगडीत पडत नाही. जे अति मूर्ख त्याला भांडण करायचं कळत नाही. भांडणाचा नाद कोणाला ज्याला थोडं कळतं ते जास्त येड्यावानी करतं. इतकं सुंदर गायन केलं तरी बसलेले काय काय म्हणते, अशी बोटत वर म्हणा वर मारायच्यात का वजनी वर म्हणून. इतकं गोड मृदंग वाजलं तरी कीर्तन स्थळी एकानं नमुना भेटतो, छान वाजवला पण मनावा असा काय रिदम निघाला ना, मग तू वाजव मला काय येत आहे गप मरून. आम्हाला माहिती किती वर्ष घासावं लागली ती, तू 2-4 पुस्तक वाचून आमचा अध्यक्ष झाला का. आणि तसली लय वाढलं ते कीर्तन करताना धोतर का घालता, मग काय जीन पेंटिंग करू का, कंबारच का म्हणता, मुंडकं बांधू का. मग एक म्हणा तुकाराम महाराजांना विमानाला, तर विमान कुठं उतरलं, तुझ्या बापाच्या रानात, गरुडाला काय जागा लागत. एक म्हणा जेवताना ताटाच्या कडेने पाणी का फिरवतं, म्हणलं मुंगी हाती येऊ नये म्हणा. आता सांगताच काय मूर्खाला. त्याला एकच प्रमाणे अनंत वाचाळ अनंत वाचाळ वरती वर तया कैचा गोपाळ. आनंद तोंडाने बोलणार त्या सपना. आणि लोक कोणा नीट बोल, मूर्ख खाताड पेताड असले तरी त्याला बी नावच ठेवतात. आणि एका पेताडाने माळ घातली तरी बी टोचूनच बोलतात त्याला तरी काय नीट बोलतात काय त्याला बी. आता काय गंधन बुकान हरिपाटन काकडा विमानाची न्यायला ते म्हणतो नसती घातली तर बरं झालं असतं. चांगलं वागलं तरी नाव, वाईट वागलं तरी नाव. हे समाज आहे. तेजोनी आजन भक्ती करा तुका म्हणे हसे जन नाही कानता येतो. समाजाकडे पण परमार्थ बहुता छंदाचे बहुवसे जन. अनेक छंदाचे अनेक माणसे, त्यांच्या नादा लागून आपण देह मार्ग सोडायचा नसतो. मग ह्यांचा स्वभाव बोळ आहे. बोळा असाव असं बोळ चालतो, आणि नाहीतरी देव बोळायलाच भेटतो. बसणारे म्हणताना का दावत येते व एकमेकावर दावणं नाही, ह्याला लय घासावं लागते. आज गाणारे वजनदार, वाजवणारे वजनदार, ऐकणारे बी वजनदाराचे. नाही तर ही तांदून स्वरण एवढं सोबत नाही. जिंदगी गेली काय कांचा सा लागा नाही. गुरुजी सुद्धा काय काय शिष्यांना कटाळत बाबास, तू आता घरघाट तुझ्या नादे माझं विसरलं पण तू नाही शिकला. तो शाई पाडली, पिठीचा भाता फोडला, टाळा ते तुझी बोट घावली, नकातून रक्त आलं तरी तुला टाळ बसाना. बाबा तू नाही. म्हणजे हे कोणाचे काम नाही. भक्ती ते कठीण शुळावर सगळे वजनदार माणसे. म्हणून तुम्ही आम्ही खेळी मिळेन गादा रोळे आनंद भेटवलं. हरिपद प्राप्ती भोळ्या भाविकाशी अभिमानी अशी गर्भवास. देव हा बोलायलाच भेटत असतो. ज्यांना अभिमान आहे त्यांनी गर्भवासाच्या लाईनीत लागायचं. जे भोळे त्यांना जीवन मुक्ती मिळालं. ऐका चित्त देऊन, महादेवजी हे दैवत असे. बाकीच्या देवांमध्ये ह्या देवामध्ये फरक सांगतो बरं का. चित्त देऊन ऐका. स्वतःच्या आयुष्यासाठी अमृत पितात त्यांना देव म्हणतात, पण जगाच्या कल्याणासाठी विष पितात त्यांना महादेव म्हणतात. माझं आयुष्य वाढव, मला अमृत द्या. सगळेच देव द्या रे मला, द्या की थोडंफार. विष कोण पिलं का? विष पिण्याची पावर ह्यांच्यात. आणि शिवजी हे दैवत असे. ते जपे आहेत, तपे आहेत, योगी आहेत, योगी राज आहेत. आणि एवढा अधिकार असून सुद्धा पंढरपूरचे वारकरी आहेत. हे सगळ्यात मोठं विशेष आहे. आणि उदारतेच्या बाबतीत आत्मलिंग दान देतात. काय सामर्थ्य असेल. म्हणून अशा देवाची भक्ती करा. आणि का भक्ती करा? काळाची सत्ता चालणार नाही. का चालणार नाही? अरे काल भी उसका क्या करे जो भक्त है महाकाल का. महाकाल जो आहे त्याची भक्ती करा. काळाची सत्ता काय चालणार आहे? विठ्ठल. यांच्या पुढे प्रगट करणार त्या क्षणाला पूर्ण कस काय होते ऐका. मार्कंड्य नावाचे ऋषी होते आणि त्यांना शाप असा होता. वयाच्या 16व्या वर्षी त्यांचा जेव्हा 16वा बर्थडे साजरा होईल, बर्थडे दिवशीच त्यांना मायबाप यम न्यायला येणार असं ब्रह्मलिखितच होतं. मायबाप 16व्या वर्षी वय 16 झालं, 16वा वाढदिवस लागला आणि महादेवजींची पूजा चालू होती. ओम नमः शिवाय
ओम नमः शिवाय, भगवंताची पूजा चालू. यम आला, फास्ट टाकणार होता पण आता कसा फास्ट टाकावं, महादेवाची पूजा चालू आहे. बरं आता नाही फास्ट टाकावं तर ब्रह्मलिखित आहे, त्याच्यात बदल होणार नाही, करायचं काय. शेवटी यमानं धाडस केलं, मार्कंडेला सांगितलं चला तुमचा वेळ जवळ आली. असा फास्ट टाकला माय बाप, फास्ट गळ्यामध्ये बसला. पण जर मी यम पाशामध्ये गुतलो तर आजपासून मला महादेवाची भक्ती करता येणार नाही. तशीच मायबाप महादेवाच्या पिंडीला मिठी मारली आणि मोठमोठ्याने मार्कंडेय ऋषी रडायला लागले. मग मोठमोठ्याने रडतात, काय करायचं, रडायला लागले की ह्यांच्या अंतकरणाचं पाणीच होतं, प्रसन्न झाले. यमाला सांगितलं थांब, येड्यावून करू नको, म्हणजे मीच तुला त्या पदावर बसेल आणि तू माझ्यावर दाखवतो काय. अरे आपल्या पार्टीची माणसं फिन्स काय तुला कळतं का नाही, थोडाफार भ्रष्टाचार बी करावा लागतो. तू सगळं तुला झपको काय म्हणजे मूर्ख, म्हणजे मीच तुला वॉचमॅन ठेवला आणि तू माझी गाडी आडवतो. अरे मी काळाचा काळ आहे यार, माझ्या पार्टीची माणसं फिन्स काय, माझ्या घरातली दारातली जरा माझे भक्त फिक्त आपले कार्यकर्ते भिरे करते काय तुला काय कळतं का नाही. हो मागे ते फास बीस गाडवाले बाजून, हो मागे आपण बरं ती ब्रह्मन भिम्म बघू लिखित आणि फिकित थांब म्हणले जरा. मार्कंडेला जवळ घेतलं, मिठी मारली. काय बाळा भक्ती केली, काय मागायचे मग बाळा प्रसन्न. त्रिभुवनी उदार या मला जपकिवलं भक्तासाठी, मोळा राजा श्री शंकर. मार्कंडेय ऋषी म्हणले 16 वर्षे माझं वय आणि माझं ब्रह्मलिखित असे की 16 वर्षी मी मरणार आहे. हे मला विचारलं इकडे ह्याचे वय ओपन करावं, 16 वर्ष जा कोण ठेव. आजपासून तुला असं वरदान देतो की हिथून पुढच्या कालावधीमध्ये तू अखंड 15 वर्षाचा राहणार. 16वं वर्ष तुला लागणारच नाही. लिखित काय 16व्या वर्षी फास्ट टाकायचं आहे ना, ठीक आहे आपल्याकडे पावर नाही म्हणले. काल में उसका क्या करे जो भक्त है महाकाल का. तू 15 वर्षाचा राहणार, तेव्हापासून अखंड जीवन. मार्कंडेय ऋषी 15 वर्षाच्या कोमल मुलाचं त्यांचं वय वाढत चाललं पण ते 15 वर्षाचे. म्हणला इकडं फाईल मध्ये फिट बसतय, इकडं म्हणजे कायद्यातली बऱ्याच गोष्टी असतात बरं का. हा किचकट, फक्त त्याच्यातलं नॉलेज पाहिजे, मूर्खांचं काम नाही. त्याच्यात बऱ्याच मायबाप पळवाट आहेत, डोकेलेटेनेच मायबाप त्याच्यात. म्हणजे एक झालं की ओ गो को, त्याच्यात बरेच प्रकार आहेत मायबाप. आणि मग ते ब्रह्मलिखित होतं मायबाप 16 वर्षे जाणार, 15 वर्षाचा अखंड राहणार मायबाप. फक्त महादेवांच्या पिंडीला मिठी मारली आणि तुका म्हणे प्राण करा देवाशी अर्पण, अखंड जीवन मायबाप. मार्कंडेय ऋषी 15 वर्षाचे राहिले. हा अधिकार भगवान शिवजींच्या भक्तीचा आहे, म्हणून त्यांच्या दरबारात तुम्ही जी इच्छा व्यक्त करणार त्या क्षणाला पूर्ण होणार. अभंगाच्या ज्या चिंती ज्या वासना पुरवितो त्याची क्षण, तो त्या पूर्वी त्या क्षण, त्या क्षणाला इच्छा पूर्ण होणार. कोणती इच्छा होय भक्ती केला तैसा पुरवी धरावी इच्छा आणि सगळं परिपूर्ण आहे. त्यांचा बारेवा हे माता करी योगक्षेम चिंता. आपल्या भक्तासाठी भगवंत मागे पुढे उभा राहे संभाळीत. आली आघात निवारण देव उभा मागे पुढे उगी पुढे संकट निर्वाणी गोविंद अशी मागे पुढे काहीच्या साकडे पडून दे. तो त्यापूर्वी त्या क्षण कोणत्याही इच्छा असू द्या परिपूर्णच होणार. पण त्यासाठी भगवान शिवजींची सेवा करणं फार महत्वाचं आहे आणि भगवंताचं नामचिंतन करणं ही सगळ्यात मोठी सेवा आहे. तेच एकदा करायचंय. हाताने टाळी मुखाने नाम. आनंद गगनाला भिडल्याशिवाय राहणार नाही. कारण हे जे कार्य चालले धर्म कार्य आणि भारतासारखी संस्कृती नाही. शब्द असा भारत माते की माता हा शब्द दुसऱ्या देशापुढे आहे का? असं ऐकलं का चीन मावशी नाही, अमेरिका आत्या, लंडन दीदी, जपान काका, रशिया मामा नाही. भारत माते की जय. आई म्हणता आपण या देशाला पवित्र विचाराची माणसं नाही का? बोल नका. सैन्य कसं असावं चीनकडून शिकावं, तंत्रज्ञान कसं जपानकडून शिकावं, धूर्तपणा कसाचा अमेरिकेकडून शिकावा, कपटीपणा कसाचा इंग्लंडकडून शिकावा, सोनं कसं काढायचं आफ्रिकेकडून शिकावं, तेल कसं काढायचं सौदी अरेबियाकडून शिकावं आणि संस्कृती कसाच्या माझ्या भारताकडून शिकावी. भारतासारखी संस्कृती नाही. आणि भारताचा नाक म्हणजे महाराष्ट्र आहे. महाराष्ट्र ज्यांनी घडवला ते छत्रपती शिवाजी महाराज. राजेंवर ज्यांनी संस्कार घडवले राष्ट्रमाता राजमाता जिजाबाई साहेब. छत्रपती शिवाजी महाराज की जय.
अशा वजनदार राष्ट्रातल्या आपण माणसं माझी जाऊन ये द्या आम्ही सुंदर राजा घडवण्याची जबाबदारी तुमच्यावर मुलांवर चांगले संस्कार घडवा. ऐका जिजाऊ मातेची कथा जीवनामध्ये कितीतरी सोसावी लागली व्यथा छत्रपतींना तत्वज्ञान दिलं ज्ञानेश्वराने गाथा म्हणून त्यांना म्हणतात जिजाऊ राजमाता राजमाता. आणि आताची माता स्वयंपाक बनी ती टीव्ही पाहता पाहता वर्ग घालतो आता ती म्हणते चला माझा माथा काय करू आता जा दिंडीत आता काय करते संस्कार महत्वाचे. लहान मुलांना बाळगोपण संस्कार आणि काळाची आपल्या गावातलीच आहेत का संस्थेतली संस्थेत म्हणजे मुलं मुली यांच्याकडे बघून आपल्या गावातल्यांवर असे संस्कार व्हावेत यासाठी हे लहान लहान मुलं आले. तुमचे बी मुलं बसलेत पुढे शांत छान मुलं आहेत नाही तर पोरं लई चित्र असतात. मी लय घेतो पण त्यांना काय महाराजांनी फिराच पडले गपकुना बोलते ते एक कीर्तनात कालवा करायचं म्हणलं बोलू नको ते मलाच म्हणलं तुम्हीच बोलू नका म्हणलं मला बोलायला तर गावाने बोललेलं मला एका प्रश्न उत्तर द्या मला विचारतो मला महाराज अशी कोणती गोष्ट ती वडल्यावर बारीक होती म्हणलं वडल्यावर बारीक होती मला नाही येत ते मला किती सोपं आहे बिडी बिडी वडल्यावर बारीकच ह्याचा बाप रोज ओढत ती बघत आहे हा बिड्यावालेले चॅप्टर असते पुरी गावागावात नाटकं व्हायची नाटकात काय महिला काम करत नव्हत्या जुना काळात एखादं स्त्रीचं पात्र असते तरी पुरुषच करायचे. गावातल्या पोरापोरांनी नाटक बसलं द्रौपदी वस्त्रहरण त्यांना द्रौपदीच भेटाना म्हणजे पोरग तर तसं पाहिजे ना गोरं गुमटं नाक्षार ते द्रौपदीला मॅच झालं पाहिजे ना. एक पोरग भेटलं त्याला होती बिड्यावाड्याची सवय तो म्हणा मी द्रौपदी होतो पण बिडी शिवाय नाही बघ पोरे म्हणजे बिड्यावड पण टेकच्या महाग गेल्यावर तुझं सॉंग आल्यावर बिडी फेकून तपलं तो सॉंग करा येत जा ओके. द्रौपदीने साडी घातली मेकअप केला चमचम करायची द्रौपदी नसती बिडी तोंडा लावली झुरका वाढला पडदा ओकांडणार होते जे जीएस पिलं होतं त्याला टायमिंगच कळालं नाही. द्रौपदीने धूर तोंडात ओढायला आणि त्याने पडदा उघडायला एकच टाइमला घप पुन्हा द्रौपदी टेजवर आली गडबडीत बिडी पिकली पण दूर कुठं फेकता येतो या तोंडात दूर तसाच. द्रौपदी काय बोला ना पब्लिक द्रौपदीकडे बघायचं द्रौपदी समाजाकडे बघायची कृष्ण नुसता टेजवर उड्या हाणायचा द्रौपदी तू काहीतरी माझ्याशी बोल तर काय बोलन द्रौपदी मनात म्हणली कृष्णा मी जर बोलले तर लोक तुला हाणत्यानं मला हाणत्या नाही माझ्या पिढीचा दूर आहे मी तरी काय करू कवर दम काढायचा. द्रौपदीची दमकुंडी झाली द्रौपदीनं आ केलं दिला दूर सोडून आख्या टेजवर नसता दूरच लोक म्हणजे दूर कस काय निघाला कृष्ण हुशार होता ते मला द्रौपदी मला माहिती तुझा जन्म हा अग्निकुंडातून झाल्यामुळे अजून सुद्धा दूर निघतोय कारण द्रौपदीचा जन्म यज्ञातून झाला ना म्हणले तवा जाऊ आतून मधून जाट खाते लोक म्हणले घरे घरे काय काय त्या लोकाला तरी कृष्णाला बी कासच न कृष्ण सुद्धा अट्टल बिड्या वाढणारा होता नाटकातला बापानी मुलाला एकटा व्यसन करू नये. जुन्या पिढीकडून नव्या पिढीने काय आदर्श घ्यायचा. सध्या सगळ्या म्हाताऱ्या माणसांनी जोडी विटावली तरुण पिढी बिघडली तरुण पिढी बिघडली. पोरांचा बघा आम्ही काय करायचं ते तुम्ही पहिल्या मंदिरात पत्ते खेळायचं बंद करा तुम्हीच मारुतीला राणी देता आणि पोरं बिघडली. पोरांचं बघू तुम्ही नीट राहा तू कामाने अंगी व्हावे ते आपण अगोदर आपण नीट राहायचं मग दुसऱ्याकडे बोट करायचे वेडवलं. आणि जुन्या नवे एक झाल्याशिवाय क्रांती होत नाही. जुन्या ज्येष्ठ मंडळींचं मार्गदर्शन आणि नवीन पिढीचं योगदान त्या गावात क्रांती होत असते. त्याच्यामुळे जुन्याने जरा कर्मटपणा कमी करा नवीने जरा उर्मटपणा कमी करा तर क्रांती होणार आहे बेटा. आणि यासाठी हा धर्म संस्कृतीचा एवढा अट्टास कशासाठी एवढा भव्य दिवस सप्ताह आपण आयोजित करतो का करायचं आपल्यात काहीतरी परिवर्तन झालं पाहिजे. कीर्तन नुसते ऐकू नका माणसं किती बदल झाला किंमत कीर्तन कमी मरणाची कीर्तने टीव्हीला कीर्तन युट्यूबला कीर्तन फेसबुकला कीर्तन इंस्टाला कीर्तन नुसते कीर्तनच आहे कोणचा सोशल मीडियाचा ॲप ओपन करा आलीच महाराजाची किल्वे असं वागण तसं वागण हे कारण ते कारण महाराज जाम झाले टेटस ठेवून तुम्ही पॅक झाले ऐकू ऐकू बदलायचं कोणी तुमच्यात बी बदल होतो पण मंडपात हाय तोवर खर्रे पोटले खर्रे व्यसन करणं वाईट आहे आपल्याला नाही व्यसन करायचं मंडपात हाय तोवर मंडपाच्या बाहेर गेल्या की तंबाखू हातावर घ्यायची आणि गप्पा सुरूच तंबाखू मळता मळता हा ले लांबून लांबून महाराज येतात बो ले जीव काढीत येते वातावरण असू नसू त्यांचं ते आराडतातच बाबा. आणि गाव करण्या बी औंदा चांगलं निवडून निवडून महाराज आणले तंबाखू वारे निवडते ते आम्हाला कीर्तन संपल्यावर. आणि ते आजचं तर लय बारीक पिलू होतं भाऊ लय झपकीत होतं रे
दुसरा म्हणला त्यांनी सांगितलं आणि व्यसन करू नका. गप सांगतच असते ते. होय होय म्हणायचंच असते. आपण बी चांगलं वागल्या त्यांनी तरी कोणाला सांगावं नीट वागा. अरे वाईट वागणारे आहे तर म्हणून तर चांगलं वागण्याला किंमत आहे. त्यांचं नको म्हणा घेऊ. त्यांचा धंदाच आहे तो तंबाखू खाऊन मोकळा. कीर्तन एक सांगतो सप्त्यात महाराज किती मोठ्याने ह्याला किंमत नाही. 8 दिवसाच्या सप्त्यामध्ये किती तरुण मुलं माळकरी झाली ह्याला खरी किंमत. आणि नुसत्या टाळ्या वाजू नका तर माळा घाला. टाळ्या वाजून माणसं नादी लावायचं चांगलं जमत. म्हणजे टाळ्या वाजल्या आम्ही खुश आणि तुम्हाला बी वेळ मारून नेता येते. तसलं करू नका. किती जण माळकरी होणार आहेत 8 दिवसाच्या सप्त्यात. गावात कमीत कमी 8 तरी माळकरी वाढव ना. एक कीर्तन झाले एक तरी नाही. फक्त रेटवायसाठी सप्ताह का वदनी कवळ घेता. 8 दिवसात जर 8 माळकरी गावात वाढत नसतील तर या सप्त्याचं फळ काय मिळालं बुवा हे प्रत्येकाने आत्मचिंतन करण्याची गरज आहे. 8 दिवसाच्या सप्त्यात किती तरुण मुलांनी व्यसन करायचं सोडून दिला. हा खरा सप्ताह आहे. किती तरुण मुलांनी आई वडिलांशी बोलायला सुरुवात केली. अंतकरणातला मळ काढून टाकला. हा खरा सप्ताह आहे. आणि हे परिवर्तन घडण्यासाठी धर्म मंडप आहे. विडवलं त्याच्यामुळं तरुण पिढीला एक विनंती. कष्ट करा, नीती ठेवा, नम्रता ठेवा, स्वाभिमान ठेवा, विचार उच्च ठेवा. देशाबद्दल धर्माबद्दल एक सांगतो. आपला संप्रदाय आपली परंपरा आपल्याला जपायची. ही जपायला बाहेरची माणसं येणार नाही. आणि आपल्या धर्माला दुसरा धर्म धोकादायक नाही. आपल्या धर्माला आपणच धोकादायक. आपल्याला आपल्यावर निष्ठा राहिली नाही. दुसऱ्याला नाव ठेवायची सवय लागली. त्याच्यामुळे आपण आपलं मातीत घातलाय. किती तरुण मुलं धर्माच्या ठिकाणी जागरूक आहेत. खरा विचार. अरे धर्म टिकवला माझ्या संभाजी महाराज. दुश्मन मंद संभाव. वडिलांनी जेवढे स्वराज्य जेवढे किल्ले कमळे तेवढे मला दान देऊन टाक तुला जीवनदान. वडिलांनी कमळे संपत्ती दुश्मनाने मागे तळपाच्या आग मस्तकले मुठी आवडल्या डोळे लाल बंद झाले. अजून संभाजी जिवंत आहे. मी माझा प्राण अर्पण करेन पण बापाने कमवलेला मातेचा कण सुद्धा देणार नाही. याला म्हणायचं धर्मवीर. जीव सोडला पण निष्ठा बदलली नाही. आणि आता माणसं फुटाण्यावर पार्टी बदलतात. लायव बाटली दिल्या तर झेंडा लावण्याचा आवाज कोणाचा. तुझ्याच बापाचा बाप नको आम्हाला त्रास दे. हाय का काय निष्ठा. सगळं अवघड झाले. काय सध्या सगळं वाटवलं झालं. 10 मिनिटं टीव्ही बघा दिवसभर करमत नाही. काय त्या टीव्हीला चांगले दरादरी वाडावडी आपटापटी उचला उचली पळापळी बुकाबुकी तुकातुकी शाय फेका टायर जण आंदोलन करा मोर. हे जे आली त्याची गेली. हे बसला हे उठला हे बुकला हे थुकला हे वाळला हे पिसाळला हे धिंगाणा केला आणि राडा केला. नुसता बरबादीत चालू आहे सगळी. काय कोणाची कोणाला मिळच राहिला नाही हो. हाय का काय. निष्ठा शब्द सुद्धा परवा दिवशी आत्महत्या करायला निघाला होता. फाशीच घेणार होता ते पण संयम नावाच्या शब्दाने थोडा धीर दिला त्याला. हा आणि त्याच्यामुळे त्याला वाचवला नाही तर ते मरतच होता. निष्ठा ठेवली रोज टीव्हीला होतं. काय सगळं खऱ्याला गोळी खोट्याला पुरणपोळी खरं खाता गाठकाळी गरीबाची फाटली झोळी ओसाला येणार टोळी. लय अवघड परिस्थिती झाली माय बाबा. त्या जपानमध्ये चोर पकडा मशीनला 1 तासात 500 चोर सापडलं. चोर पकडा मशीन अमेरिकेने 1 तासात 2000 चोर सापडलं. चोर पकडा मशीन भारतात आणलं. अर्ध्या तासात मशीनच चोरीला गेलं. चोर तर गावाना मशीन. एक जणाच्या घरात माशा झाल्या. ते गेलं बाजारात. एक जण माशा मारायची पावडर काय बसलं बाजारात 2 रुपयाला. लहान मुलं बोलू नका. माशा मारायची पावडर 2 रुपयाला पुढे. माशा मारायची पावडर 2 रुपयाला पुढे. मरणाची लोक धावली. बऱ्याच पुड्या खापल्या. एक घेणारा जरा हुशार होता. काय पुडीत फोडूनच बघतो. पुढे फोडणार पण ऐकणारा अति हुशार. दे पुढे सोडू नको. माशा कुठल्या मारायच्यात घरच्या तिथंच सोड. हिथं सोडल्या त्याची पावर कमी होती. म्हणलं हा खरं तुझं बी खरं. गेलं घरी जेवायला बसलं. बायकोला पुढे सोड. पुढे सोडली. पुढे पावडरच नव्हती. कागदाची चिठ्ठी होती. त्या चिठ्ठी पेनानं लिहिलं होतं उजव्या हाताने जेवण करा आणि डाव्या हाताने माशा हाना. आता काय औषध मार काय कोण म्हणजे नुसत्या लाभाड्यात चालू तो. याला एकच प्रमाण आहे. सत्याशी बापा देते अनुमोदन करेल. गुंद झाला तुझा दरबार. सध्या दरबार गुंद झालेला अशी आस्था व्यस्तता आहे. आणि अस्थिर जगाला स्थिर करण्याची ताकद या वारकरी संप्रदायात आहे. वेळवलं एकत्र कुटुंब पद्धती टिकवा.
ज्या कुटुंबात येते त्या कुटुंबाच्या गावात वजन, आणि ज्या गावात येते गावाचं तालुक्यात वजन. तुमच्या गावात एकी झाली एवढा सप्ताह तुम्ही करता, त्या सध्या तालुक्यात चर्चा झालं. सप्ताह आंबरे गावाने केला तसा करा, एकीची ताकद आहे माझ्या. अशी जी दरवर्षी तेवढ्याच आनंदाने तेवढ्याच ताकदीने एवढा भव्य दिव्य कार्यक्रम आपण करतो. आणि हे कशाचं एकीचं प्रतीक आहे. सुशिक्षित माणूस बोल नका. द्राक्ष घ्यायला गेला, म्हातारे द्राक्ष विकाय कशी द्राक्षे 50 रुपये किलो. घेणारा म्हणला किंमत कमी कर. म्हातारे म्हणले खालचे मोकळे आहेत ना 5 रुपये किलोने घेऊन जा. क्वालिटी तीच, किमतीत बदल एवढा का बदल. हे द्राक्षाचा घडे यांचा एकात एक जीव गुतलाय. हे किती संकट आले तरी एकमेकाला सोडित नाही. हे सुखा सगळे दुःखा सगळे कमी जास्त झालं दाहून जातात. रात्री अपरात्री फोन जरी केला तर आपल्याला रिसिव्ह करून काहीतरी आपल्या अडचणी समजून घेतात, नाही तर ही मोबाईल कट करीत नाहीत. अशी चांगल्या मनाची माणसं आहेत, त्यांचा एकात एक जीव गुतलाय म्हणून ही 50 रुपये किलो आहे. आणि खालचे जे मोकळे आहेत ना ह्यांनी भाऊबंदच हाणले आहेत. फोकाट म्हणलं तरी घेऊन जा, हे पाटीत गेल. म्हणजे मोकळ्या द्राक्षाला जर पाटीत किंमत असेल तर मोकळ्या माणसाला समाजात किंमत राहील का. मेजॉरिटीला किंमत आहे. म्हणून तर ज्ञानोबाने तेच केलं, मेलविली मांदी वैष्णवांची. आणि एक वाक्य सांगतो, राजकारणाच्या ठिकाणी राजकारण जरूर करा. आपल्या धर्मासाठी, आपल्या संस्कृतीसाठी, आपल्या परंपरेसाठी एक व्हायला शिका. ही सध्या काळाची गरज आहे माहिती. आपल्यातले वाद आहेत, किरकोळ वाद आहे. संकट धर्मावर आले ना आपण तेच का सांग, तेच का पुढं, हेच का मागण, त्यांचीच नाव. तू गबस बाबा येड्यावण करू नको. सगळ्याला मिळून पार पाडायचंय. आणि हे सगळे जिथं एक होतात तिथंच अशी क्रांती होत असते. विडवलं आणि तर जातपात लागत नाही. आता याती धर्म नाही विष्णाचा उचनेचे काही नेणे भगवंत यारे यारे लहानपूर याती बलती नारी नर करावी विचार चिंताची सकळाशी येते आहे अधिकार कली गोदार हरीच्या नामे. आणि म्हणून महादेवजींची भक्ती करताना याती कोळून पाही काही ठाव कैलाशिता दे. कोणत्या जातीचा, कोणत्याही धर्मातल्या, कोणत्याही वर्णातला कसाही भक्त असू द्या त्याला कैलासामध्ये ठाव देतात. इतकं यांचा अंत करतो. त्यापूर्वी त्याच क्षणाला इच्छा पूर्ण होणार कुणाच्याही नाही ज्याच्या मुखामध्ये भगवान शिवजीचं पवित्र नाम आहे. अभंगाच्या शेवटच्या चरणामध्ये नाथ मला सांगतात, तुका एका जनार्दनी सोपे शिवनाम पवित्र जपे. या जगामध्ये सगळ्या तुका म्हणे सोपे आहे सर्वांनी. शहाणा तो धनी घेतो भगवंताचं नाम हे सर्वात सोपं साधन आहे. आणि त्या नामाचं चिंतन आपल्या जीवनामध्ये घडावं. जाता जाता तरुण पिढीला एक वाक्याच्या सांगणे, तरुण युवकांनो संत विचाराने मिळेल तुम्हाला शांती. वारकरी संप्रदाय जीवनामध्ये घडू शकेल क्रांती. निर्व्यसनी तरुण मला हेच करा. राष्ट्राची संपत्ती आणि आदर्श तरुणच टिकवतील शिवाजी महाराजांची संस्कृती. आणि जातीपातीच्या पलीकडे जाऊन छत्रपतींचं कार्य. अरे स्वराज्याची निर्मिती करताना राजाने कधी विचार केला जाती आणि पातीचा. मावळ्याच्या तलवारी बुडा नकरा चलत होता 7.5 लढायला जाताना मावळ्याने कधी विचार केला दिवस आणि रातीचा. पण अभिमान होता या मावळ्यांना महाराष्ट्राच्या मातीचा. आणि महाराष्ट्राच्या मातीचा अभिमान असणाऱ्या कोण माणसं आहेत. आणि त्यांचे विचार आपल्या जीवनामध्ये ठेवा. आणि म्हणून आपण समस्त ग्रामस्थ मंडळीने एकत्रित येऊन अत्यंत सुंदर देवस्थान हे मंदिर. म म्हणजे मांगल्य, दी म्हणजे दिव्यता, मंदिर रम म्हणजे रम्यता. मांगल्यता, दिव्यता, रम्यता जिथं वास करते असं हे सुंदर मंदिर, सुंदर देवस्थान. आणि ग्रामस्थ मंडळी पंचक्रोशीतील सर्व वारकऱ्यांच्या सहकार्याने आपण दरवर्षी एवढ्या आनंदानं, एवढ्या ताकदीनं, एवढ्या भव्य दिव्य प्रमाणामध्ये हा सोहळा संपन्न करतो. असंच या कार्यक्रमाचं वैभव वर्षानुवर्ष वाढत जावं अशा ठिकाणी विनंती करतो. आजच्या कीर्तनाचं सौजन्य आमचे संतोष भाऊ असतील, सरपंच असतील, असे हे रामलखनची जोडी त्यांच्याकडे सौजन्य आहे. आणि एक विशेष आहे, त्यांनी दिलेलं मानधन हे धर्मकार्यासाठीच जाते. हे त्यांचंही भाग्य आणि माझंही भाग्य. याचं कारण असं आहे की मी गेल्या वर्षी या ठिकाणी सांगितलं होतं आणि याही वर्षी सांगतो की तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादानं माझ्या जन्मगावी कर्जतमध्ये भव्य दिव्य ज्ञानोबा तुकोबा यांचं मंदिर बांधलेलं आहे. तुमचे कोंडाळ्याचे 5-6 वारकरी आले होते, सगळे भाविक तिकडे आल्यानंतर मग असे आल्यावर भेटले मला. त्यांनी पाहिलेलं इतकं सुंदर मंदिर आहे. 61 फूट उंच मंदिराचा कळस, अष्टकोनी गाभारा, ज्ञानोबा तुकोबारांची तेजपुंज मूर्ती. मंदिराच्या समोर शिवाजी महाराज, संभाजी महाराज, विवेकानंदांचे पुतळेत, हजारो झाडेत, अगदी नंदनवनात आले वाटतं. आणि एवढा भव्य संस्थान, एवढं भव्य आश्रम अगदी कमी कालावधीमध्ये भगवंतांनी माझ्याकडून परिपूर्ण करून घेतलं. हे तुमचे सगळ्यांचे आशीर्वाद आहे. असे सगळ्यांचे प्रेम आशीर्वाद असावे. आणि या निमित्ताने विनंती, याच महिन्यामध्ये 20 मार्च ते 23 मार्च असा 4 दिवसाचा भव्य आणि दिव्य राज्यस्तरीय दर्जाचा कीर्तन महोत्सव कर्जत नगरीमध्ये संपन्न होणार आहे. सरपंच संतोष भाऊ तुम्हाला विनंती, आधी करून गावकरी मंडळी ते नेहमी फोनवर बोलत होते, त्यांचं काय नाव आहे ते? हा काय
आमचे नारायण दादा नेहमी संपर्कामध्ये होते. ह्या सर्व मंडळीला विनंती, तुम्ही एक दिवस नक्की कर्जतला आश्रमाला भेट देण्यासाठी अशी या ठिकाणी विनंती करतो. सगळ्यांचे मनपूर्वक आभार. गावातल्या त्या झाडापासून ते पार मंदिरापर्यंत सगळे तरुण मुलं स्वागताला उभे होते आणि मंडप सुरू झाल्यापासून तर स्टेजपर्यंत आमच्या सगळ्या मावल्या उभा होत्या. एकदा ह्या मुलांसाठी आणि आमच्या माता मावल्यांसाठी टाळ्या वाजवा सगळ्या. एक कलर धारण करून सगळ्या जनाबाई, मुक्ताबाई, कानोपात्रा, मीराबाई अत्यंत सुंदर सगळ्यांनी स्वागत केलं. आणि एक विशेषत्व आहे ना, काय बोला आहेत का इकडे युवा पिढी आली बघा इकडे सगळे ड्रेस घालणं. काय काय गावामध्ये उत्सव असतो पण उत्साह नसतो. तुमच्या गावामध्ये दरवर्षी 2 वर्ष झालं बघतोय उत्सवही आहे आणि उत्साही आहे, त्याच्यामुळे एक वेगळाच आनंद आहे. आणि अशीच गावची एकी आबाधित राहावी. आणि कोंडाळा झांबरेचा सप्ताह महाराष्ट्रातील टॉप 10चा सप्ताह हीच कोंडेश्वर महाराजांच्या चरणी प्रार्थना. सुंदर गायक, सुंदर वादक, सुंदर साऊंड सिस्टीम सगळ्यांचे मनपूर्वक आभार मानतो. आणि पूर्णविराम.